आता ह्या कोण? तुम्हीच विचारा कोण आहेत त्या. आपण कोण? अलंकारची आई. वाटत नाहीत. हो, आई वाटत नाहीयेत, आजीच वाटतायत. तुम्ही कोण आणि माझ्या पोराच्या घरात काय करताय? अलंकार कोण आहे बाई? मी शोभा. मी. तुम्ही गप्पा बसा. उगाच माझा फ्लो. बोलणं तोडू नका मध्ये मध्ये. अलंकार पोरा पोरा बघ माझ्याकडे. कसं आहेस रे? बघ माझ्याकडे बघ. आलं का लक्षात? काय कोण आहे मी? कोण आहे? मी आहे तुझी आई. मी आहे तुझी आई. आई 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 ग आई. इथे कशी काय? काय झालंय? रताळ्या. आई रताळ्या. आई काय झालं विचारतो? काय झालं विचारतो? काय झालं आई ग काय झालं? अगं तसं सॉरी. एक तर आम्हाला कोणाला न सांगता लग्न केले आणि त्यावरून काय झालं काय विचारतोय? कोण? सासरे बुवा दिसतायत. नाही. अहो मी या सोसायटीचा सेक्रेटरी. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही पण इथेच राहता का? आई आई गप 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 ना जरा. गप ना गप. मी तुझी ओळख करून देतो. ही नाही ही तुझी ही तुझी सून. ही तुझी सासू नाही. ही तुझी सून. ही तुला सांगतोय. तुझं ठरल्यावर बोल. ठरलंय. ही तुझी सून आणि तू हिची सासू. ही सासू तुझी. या ना सासूबाई. बसा ना. बसा. बसा काय? तुम्ही किती जण राहता या घरात? तुम्ही चौघेच होतात ना? आणि आता आणखी 2 वाढली का? मुलीकडे आई येऊ शकत नाही का? हो, पण मुलीच्या आईने मुलीच्या घरी जास्त दिवस राहू नये. पण तुम्ही आता किती दिवस राहणार इथे? मुलाच्या आईने राहिलेलं चालतं. आता हा माझा मुलगा आहे का नाही? मग मी याच्या घरी नाही राहणार तर कुठे राहणार? स्टेशनवर का फुटपाथवर? थांबा तुम्हाला आई बस जरा निसटेल. गोष्टी निसटतील हातनं. जरा शांत बस ना. ओ सेक्रेटरी, तुम्ही काय उगाच पोलिसी चौकशी लावलेले आहेत? हा, तुम्हाला वेळच्या वेळी भाडं मिळतंय ना? का फुकट राहतोय आम्ही? आम्ही म्हणजे आमचे जावई. तुम्ही इथनं निघा, नाहीतर मी तुमच्यावर पोलीस केस करेन. अहो आम्हाला अशा चौकशा कराव्याच लागतात. इथे तुमचा उद्या खून झाला तर? हा, हो काही काय बोलताय? चला या तुम्ही या. ठीक आहे येतो. या. बर, तर ही का तुमची मुलगी? हो. काय संस्कार वगैरे शिकवलेले दिसत नाहीये तिला. आई आता काय झालं मध्येच? तू सांग, मी येतो. काय? अगं आई काय विचारतो? अरे 4 दिवस झाले नाहीत लग्नाला, लगेच सासरचा बावला झालाच वाटतं. घरी आले तर पाया पडायला नको काहीने. हो सॉरी सासूबाई, पाया पडते. अष्टपुत्र सौभाग्यवती. एक मिनिट. काय झालं? सांभाळ स्वतःला. ते सगळं सावर. धावपळ झाली ना खूप. हा तेच. ये इकडे बस. इतक्या कमी वेळात तू ह्याची काय जुळवाजुळव केली आहेस ना सगळी. ये दमली असशील त्यामुळे. बस. मी इथे एकावर बरोबर कशी पटकन आली असते ना तू. मला पण तुझी खूप आठवण येत होती आई. हो ना. येते माझं लेकरू ते. माझं बाळ. आई बस. चट बस आई. डोळ्यात बोट जायचं. तुम्हाला सांगतो बरं का, मी लहानपणी जेव्हा लहान होतो ना, तेव्हा दिवसभर आईच्या मागे फिरत राहायचं. म्हणजे एक दिवस असा गेला ना की मी आईपासून वेगळा राहिलो. हो ना.
म्हणजे मी आईचं शेपूट होऊन तिच्या मागे 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 फिरत राहायचं. आणि आता दुसऱ्याच कोणाचं तरी शेपूट झालाय. अलंकार तुला माझी आठवण येत नाही ना आता? खरं सांग तू. हे असं कसं होईल बरं? मला येते तुझी आठवण. मला खरं तू एक काम कर, तू मला अंगाई गाऊन दाखव. माझ्यासाठी अंगाई गा, माझ्यासाठी प्लीज अंगाई आई. हो इथे आत्ता आत्ता लगेच. हो आत्ता. जावई बापू मगाशी दार उघडायला तुम्ही हात न धुताच गेला होता, पण तो हात तसाच आहे आता. असू दे काही हरकत नाही. 1 मिनिट हा, पदराने पुसते. बघू इकडे. हाय मी दुसऱ्या कापडाने पुसायचं त्याची, पदराने नाही. आई खूप होतंय, अंगाई गा ना. अंगाई ते हा चल. जॉनी जॉनी येस पापा, eating sugar no papa, telling lies no papa. अंगाई बालगीत नाही कविता. कविता आमच्या शेजारी राहायची. खरं तर ना तिच्या बरोबरच लग्न लावून द्यायचं होतं याचं. तुझ्यापेक्षा 100 पटीने जास्त देखणी होती ग. पण हा जो इथे आला तो परत आलाच नाही परत. आई अंगाई 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 कुठे काही आठवत आई सांभाळ स्वतःला. आठवत नाहीये ते. खूप वय झालंय ना आता. ते सावर सावर आठवली आता बघा. सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गई. आई 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 बस 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 बस. आजच्या पुरतं बस झालं. हे असलं पहिल्यांदाच बघितलं. हो ना, मजा येते. तुम्ही पण या, तुम्हाला पण झोपवते. तसे तुम्ही लहानच आहात ना वयाने माझ्यापेक्षा. या. नाही नको. तुम्ही पण जेवण करून घ्या. चला ह्यांचं अर्धच राहिलं जेवण. नाही नको, मला भूक नाहीये. नाहीतर एक काम कर अंजली, थोडस ताट वाढ आणि आतमधल्या खोलीत मला आणून दे. आम्ही तिथे जेवतो. असं कसं? पहिल्यांदाच आपली अचानक भेट झालीये, मग तुम्ही आणि मी गप्पा मारूया आणि एकत्र जेवूया. चला अंजली, सासूबाईंना तुझ्या वाढून आण. हो आणते. तसं तर हे वाढलेलंच आहे. हे असलं कसलं जेवण? रोज हे असलं जेवण खाऊ घालता का माझ्या लेकराला? म्हणूनच म्हंटल माझं लेकरू एवढं खराब कसं झालंय. हो, ते कितीतरी धष्टपुष्ट आहेत. तुम्ही गप्पा बसाव. आमच्या घरातला वाद आहे ना हा. एकतर तुमच्या लेकीला तुम्ही स्वयंपाक करायला शिकवला नाहीये आणि मला बोलताय मध्ये मध्ये. आई तू शांत बस ना. तू शांत बस. एकतर तुला या माय लेकीनी ताटाखालचं मांजर बनवून ठेवलंय. जेवण नाही बनवलंय मी. अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्या पोराला जेवण बनवायला लावताय तर? नाही. मला असं सांगायचं होतं की हे जेवण माझ्या आईने बनवलंय स्पेशल अलंकारसाठी. अगं बाई, मी नाही खाणार आहे असलं जेवण. असं जेवण असतं का कुठे? आईच एवढं विचित्र आणि पानसट जेवण बनवते म्हटल्यावर मुलगी काय करणार आहे? मी नाही खाऊ शकत असं जेवण. अशी मान नको. बरं असू द्या, मी दुसरं काही बनवू का? नाही नको. एक काम कर, मला पिझ्झा ऑर्डर कर, चिकन बार्बिक्यू विथ एक्स्ट्रा चीज. हा, म्हणजे तुम्हाला पिझ्झा काय असतो हे माहिती आहे? का नाही माहिती असणार? आम्ही खानदानी घरातले होत, आम्हाला सगळं माहिती आहे. तू जा कर, तू ऑर्डर कर. हो आत्ताच ऑनलाईन ऑर्डर करते पिझ्झा.
विशेषी ऑनलाईन बिनलाईन नको, ते मला आवडत नाही त्यांनी पिझ्झाला हात लावलेलं. तू खाली जा, खाली. अहो ते व्यवस्थित पॅक करून देतात. तू उगाच पॅक करू नकोस. स्वतः जा खाली आणि आण. खाली जा, खाली खाली. हो जाते. अरे अलंकार, एक मिनिट. आलो आलो. बरोबर आहे. आता नवऱ्याकडे माझी चुगली करणार नाही का? मी नाही घाबरत कोणाला. माझाच पोरगा आहे तो, कळलं का? हे बघ, तुझ्या आईचं ना जरा अतिच होत आहे. अच्छा, माझ्या आईचा अति होत आहे का? अगं तुझ्या आईनं ह्याच्यापेक्षा जास्त टॉर्चर केलंय. जा खालून पिझ्झा घेऊन ये. अगं खाली रोहित उभा आहे. कशान? तुला कसं माहित? ती म्हातारी बघितलीस का? अगं ती म्हातारी नाहीये, पल्लवी आपली. कायले सांगितलंय. जा खाली रोहित आला. ती पल्लवी. हो, मी आत्ता जाऊन आणते पिझ्झा. आलेच हा मम्मी, आले. हा गेल. विलनबाई, आपलं विहीणबाई, तुमचे हे कुठे आहे तो? कोण? म्हणजे तुमचे मिस्टर अलंकार रावांचे वडील. दिलं त्यांना सोडून. 10 वर्ष झाली असतील. हो. का? का? तूच सांग आई. आता किती वर्ष सहन करायचं? हो, खूप दारू प्यायचे आणि वरून धूर काढायचं व्यसन वेगळंच. आता पैसा आहे म्हणून काय जाळून टाकतं का कोण? पण आमचे हे पैसा जाळून आंघोळीचं पाणी तापवायचे. किती सहन करायचं एखादीने, म्हणून सोडून दिलं. एकटीने वाढवले माझ्या पोराला. नाहीतर हे पुरुष म्हणजे मालक असल्यासारखे वागतात. हे जरा अतिच झालं नाही? म्हणूनच सोडून दिलं. आई सांभाळ स्वतःला जरा, सावर. मला काय वाटतं, तुम्ही समजावून सांगायला हवं होतं त्यांना. आता नवरे ऐकतात का बायकांचं? तुमचा नवरा ऐकतो तुमचं? हो. खोटं बोलू नका. नाही म्हणजे सगळंच ऐकतात असं नाही, थोडंफार ऐकतात. 1 मिनिट. थोडं का फार? थोडं ऐकतात. आमचं ध्यान तर तेवढं पण नाही ऐकायचं. ध्यान? नवरा माझा. जाऊ द्या ना, आता झोप आलीये मला, झोपायला जाते. तुमचा तो पिझ्झा येतोय. खाते मी सकाळी, फ्रीज मध्ये ठेवून द्या. आता मी जाते. पण तुम्ही त्यांना सोडायला नको होतं. अहो संसार म्हणजे काय? हो, तुम्ही नुसता व्हिडिओ बघून तुमच्या नवऱ्याला सोडून आलात आणि मला एवढा त्रास देत होता, तरी तुम्ही म्हणताय सोडायला नव्हतं पाहिजे. तुम्हाला कसं कळलं? मी सांगितलं ते, म्हणून तर आई इकडे आली. आणि तेव्हाच मी इथला पत्ता पण आईला सांगितला होता. तेव्हा गैरसमज झाला होता माझा. अहो पण नवऱ्यांच्या चुका बायकोनी पत्रात घालायच्या नाही तर कोणी घालायच्या? एक काम करा, आमच्या यांना तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्या. एवढी कीव वाटते ना त्यांची, मग ठेवा घरात आणि बघा. विहीणबाई, तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. नाही म्हणजे अगदी जवळनं बघितल्यासारखं वाटतंय. ते होतं असं. आता सगळे म्हातारे एकसारखेच दिसतात ना. होतं. आई ग, मी काय म्हणते,
जरा थकवा आलाय, मी जाते जरा झोपायला. हा चल चल आई, तू आराम कर. बाळा. हा, ये. चल. एक मिनिट. अगं बाई, माझं डोकं इतकं दुखतंय. एक काम सांगितलं होतं तुमच्या मुलीला, ते पण धड करता येत नाही वाटतं. जाऊ द्या. चल. बघितलं का आपल्याकडे कोण आलाय? बाबा. बाबा, ही माझी आई. नमस्कार. नमस्कार. आणि यांना तर तुम्ही ओळखतच असाल नाही का? अरे आता हा कोण? मला वाटलंच तुम्ही मला ओळखणार नाही. नाही म्हणजे कोण आहात तुम्ही? मी अलंकारचा बाप. बसा ना तुम्ही. बस हळूहळू, सावकाश सावकाश. आता मी पिझ्झा आणायला खाली गेले होते ना, तेव्हा हे मला कॅब मध्ये दिसले. मी चौकशी केली तर कळालं अलंकार शेवाडीले. मग मी त्यांना म्हणाले तुम्ही वर चला, मी सून आहे तुमची. वडील, हे बघ, तुला ओळख दाखवायची नसेल तर दाखवू नको, पण बाप म्हण बाबा बापाला. माझे वडील. अंजली, तुला कुठे भेटले? अहो जावई बापू, असं काय करताय? आधी तुम्ही तुमच्या आईला ओळखलं नाही, आता तुमच्या वडिलांना ओळखत नाही. कसं ओळखणार? अहो, आईने जेव्हा बाबांना सोडलं होतं तेव्हा त्यांना इथे दात होता. आता आहे का बघा, माणूसच वेगळा, कसं ओळखणार? नाही नाही, आता यांनी वर येताना त्यांना खाली सोडलं आणि तो तशाच वर आला. काय? अगं नाही अंजली, आईने वडिलांना 10 वर्षांपूर्वीच सोडलंय, आता नाही काही. जस्ट तुझ्या आईला तेच सांगितलं आम्ही. नाही अरे, आत्ता सोडलं. या वरती आला आणि हे कॅब मध्ये तसेच बसून होते. पण थोडा गोंधळ उडतो की नाही? गोंधळ होईल. अजून काही बोललीस तर गोंधळ होईल सगळा. आणि तुला काय माहितीये ग, मी सांगते ना, 10 वर्षापेक्षा जास्त झाली यांना सोडून. मला माहितीये ना. आणि काय हा माणूस सांगेल तुला, एक नंबरचा घोटाळा माणूस आहे. माझा पाठलाग करत आला असेल हा. मी खोटारडा आहे. बघितलं ही कशी बोलते मला, बघितलं? उद्या ना घटस्फोट दिला हे सुद्धा म्हणायला कमी करणार नाही. सांगू शकते म्हणजे काय, दिलाच आहे घटस्फोट. अगं तू सोडून गेलीस मला. हो का? एक मिनिट, जरा निस्टेल. आणि तुम्ही दोघं जरा गप्पच बसा. उगाच भलताच इतिहास नका सांगत बसू. सगळं सांगितलंय ना आधीच. हो का? अलंकार म्हणतात तेच खरंय. सासरे बुवा, तुम्ही बसा. सासूबाई या, तुम्ही पण बसा. अजिबात या माणसाच्या बाजूला बसणार नाहीये मी. मी पण तुझ्याकडे आलेलो नाही, मी माझ्या पोराकडे आलोय. ये रे पोरा. तुम्हाला ह्यांनी सोडून दिलं हे खरंय? मी काय वळू आहे का असं सोडून द्यायला आहे? बघितलं, म्हणून यांना सोडून दिलं होतं असे बोलतात ते. नवरा आहे मी तिचा. नवरा काय? अजिबात तोंड सुद्धा बघायचं नाहीये मला तुमचं. एक तर स्वतः कधी पिझ्झा आणला नाही, आता सून आणायला गेली तर तिला पण आणून दिला नाहीये. सगळे माझ्याच राशीला पुजलेत. अरे बापरे, काय झालं? माझं डोकं ते दुखतंय आता खूप. अलंकारचं. आणि अजिबात कोणी दार वाजवायचं नाही, सांगून ठेवते. चल बरं. निस्टेल. सुनबाई, पाणी आणतेस थोडं? हो हो, माठातलं आणा, थंड. बर आणते, आलेच. हो, तुम्ही या ना, बसा. बसा.
मी आलेच. हं? विहीनबाई, अहो विहीनबाई, तुमच्याशी खरंच काहीतरी जरुरी बोलायचंय. बाहेर या. अलंकारची आई.